तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव नगरीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास हा फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन शुद्ध अमावस्या या 30 दिवसांमध्ये गावामध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बलिदान मास संदर्भात माहिती व संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून गावकऱ्यांनी बलिदान मास हा सूतक असण्यासारखा पाळला। काहींनी मुंडण केलं, काहींनी गोड पदार्थांचा त्याग केला, काहींनी आपापल्या आवडीच्या पदार्थांचा त्याग केला। ज्यांच्याकडून जसा बलिदान मास सूतकाप्रमाणे राखता येईल तसा पूर्ण 1 महिना राखला। 17 मार्च वार रोजी संध्याकाळी जय बजरंग चौक येथे हरिभक्त परायण गजानन महाराज दहिकर यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या व्याख्यानात गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील सुमारे 1200 ते 1500 बंधू भगिनींचा सहभाग घेतला। त्यानंतर 18 मार्च फाल्गुन शुद्ध अमावस्याला संध्याकाळी 7 वाजता श्री महादेव मढी संस्थान येथून छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा गावामधून मूक पदयात्रेच्या स्वरूपात काढण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन हे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त गावकऱ्यांकडून करण्यात आले होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, सुनगाव। धर्मधारयति इति प्रजाः कंसमातला तेव्हा याच भूतालावर कृष्ण परमात्मा आहे। आजचा जो दिवस आहे साधं बलिदान नाही, मुलं दाढी वाढवतात शिवाजी महाराज सारखी, गंध आहे, मिसी आहे, आनंद आहे ना आपल्या राजाचा। काय तुम्ही जसे घ्या ना बाह्यांगानं नटताना अंतरंगानं त्याच्याकडून काय घ्यायचा। आजचा जो दिवस आहे आपल्याला ऐकायला मिळेलच। हा दिवस साधा तयार नाही झाला दादा, पण कधी कधी खंत वाटते। आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विदर्भाच्या भूमीमध्ये असा एक बाप जन्माला की त्याचा त्याग किती असेल, त्याचं समर्पण किती असेल। त्या बापानं महाराष्ट्रासाठीच नाही देशासाठी आज आमच्या माईचं कुंकू, आमच्या घरातली तुळस, आमच्या कपाळाचं गंध, आमचं मंदिर, आमचा धर्म हे कायम राहणं साधं नाही आहे दादा। संभाजी राजाचं आजचं बलिदान झालंच नसतं, धर्मांतर जर केलं असतं। संभाजी राजाचं आजचं बलिदान झालंच नसतं, जिंकलेली जहागिरी पूर्ण किल्ले जर वापस दिले असते तर। परंतु या भूतलावर हा पहिला महाराज होय। लोक 5000च्या गड्डीसाठी खुर्ची सोडायला तयार, स्वार्थ दादा। पण आजचं जे बलिदान हे साधं नाही आहे। अशी संतती ज्या घरात जन्माला येते तो पहिला बाबा आपल्या विदर्भातला। मी तो म्हणतो जगाच्या पाठीवर भारतासारखा देश नाही दादा। या देशाची किंमत मिलिटरीच्या जवानाला विचारा। जेव्हा सीमेवर तो वर्दी घालून उभा राहतो ना, 4 आतंकवादी डोळ्याला दिसतात। किती दिसतात? 4। मनात विचार करतो वर्दी देशाची आहे, रक्षणाची आहे, 4 जर मारतो तर मला मरावं लागते। पण हे जर मारत नाही तर देशातले 4000 परिवार गेल्याशिवाय राहत नाही। मग 4000 परिवार गमावणं महत्वाचे आहे की माझा एकल्याचा परिवार। आज प्रत्येक व्यक्ती स्वार्थात आहे दादा, भाऊ भावाचा। कधी कधी तर तानाजीचा शब्द ऐकला की तो कानात घुमते, आधी लगत सुटू द्या ना, हवा पाणी लोक खोटा झाकायला जातील, तुमचं आम्हाला काही घेणं देणं। भगतसिंग ज्ञानोबा तुकोबा आला पाहिजे पण कोणाच्या घरात जन्माला? संभाजी राजा आले पाहिजेत पण कोणाच्या घरात? शेजारच्या। बाबू तिकडे जाऊ नको, आम्हाला घेणं देणं। या मातीत ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी या देशासाठी आपला पूर्ण राजघराणा लावला, ज्यांनी खाणं पिणं सोडलं, ज्यांनी वैभवाकडे पाहिलं नाही, ज्यांनी स्वार्थाकडे पाहिलं नाही, त्यांनी तुमची माय, तुमची बहीण कधी बी आज लक्ष ठेवायचं। आपल्या मायच्या कपाळाला कुंकवानं हे बापाची ताकद नाही। आणि हे